सध्या अखादी देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यावर झालेला आहे। अर्थातच त्याच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। मागील 4 दिवसात जर आपण मागील 8 दिवसात जर आपण पाहता 4 वेळा पेट्रोल डिझेलची जी आहे ती दरवाढ झालेली आहे। मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावतीमध्ये पेट्रोल जे आहे ते 112 रुपये 78 पैसे झालेलं आहे, तर डिझेल दुसरीकडे 99 रुपये 43 पैसे इतकं झालेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर 10 दिवसांमध्ये जे आहे ती चौथ्यांदा दरवाढ झालेली आहे। मध्यरात्री पेट्रोलच्या दरात 2 रुपये 61 पैसे दरवाढ झाली आहे, तर डिझेलमध्ये 2 रुपये 17 पैसे एवढी दरवाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 12 दिवसांमध्ये 7 रुपये 50 पैशांची दरवाढ झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगणार, सध्या पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहे, रोज कसं पाहतात सामान्य नागरिक? काय झालं, मी आजच आलो सध्या इकडे, पण पेट्रोल वाढल्याच्या नंतर पेट्रोल भेटूनही नाही राहिलं कुठे आम्हाला। बस आता काय बोलू, काय वाटते, भाव वाढून राहिले, कसं पाहतात? अरे कसं नाही, मजुरी काही नाही का। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार का? काय सांगणार, पेट्रोलचे भाव रोज वाढत आहे, मध्यरात्री देखील दर वाढलेले आहेत, काय सांगणार? आपल्याला काय टाकाच लागणार आहे, वाढलेलं त्याचा काही परिणाम तर आहे, लय मोठा परिणाम आहे। उपाय आहे का काही? टाकाच लागणार आहे ना, बोला। आपण बघू शकतो या ठिकाणी नागरिक म्हणतात की पेट्रोल जे आहे ते टाकावंच लागणार आहे। आपल्यासोबत आणखी काही नागरिक, त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। काका, काय सांगणार, पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहे, कसं पाहता? पेट्रोल पुन्हा वाढलेलं आहे, वाढलेलं आहे पेट्रोल। काय वाटते, काय सांगणार सामान्य नागरिक? सामान्य आम्हाला त्रास होत आहे। आणखी काही नागरिक, काय सांगणार, पेट्रोलच्या किमती 2 दिवसाआड 3 दिवसाआड वाढत आहे, रात्री देखील पेट्रोल वाढलेलं आहे, कसं पाहता? सर, ते पेट्रोलच्या किमती वाढल्या, पण ते बाकीच्या अजून किमती वाढल्याच्यानं खूप त्रास होत आहे। त्याच्यामुळे जगणं म्हणजे थोडंसं हेच होऊन झालं आता यावेळेस। 12 रुपयाची दरवाढ झालेली आहे त्या 8-10 दिवसांमध्ये। हो, दरवाढ झालेली आहे ना, खूप कठीण झालेलं आहे, पण ते कसं नाईलाजा तो पेट्रोल भरावंच लागतं काही ना काही। नक्कीच अमरावतीकरांच्या या भावना होत्या, खिशाला कात्री लागत असल्याचं अमरावतीकरांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पेट्रोलचे भाव वाढले तरी मात्र अमरावतीमध्ये पुरवठ्यावर कुठलाही परिणाम नाही। प्रत्येक पेट्रोल पंपावर जर आपण पाहतं सध्या मुबलक पेट्रोलचा साठा आहे। कॅमेरामन आणखी 10 तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।